मंडळी, क्रिकेट विश्वातून म्हणजे खरं तर IPL मधून एक ऐतिहासिक अशी बातमी समोर आली आहे. IPL मधल्या 2 टीम्सचे मालक बदललेत. आधी राजस्थान रॉयल्सचे मालक बदलल्याचं समोर आलं होतं आणि मग आता RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक बदललेत. यात खास बाब अशी आहे की RCBचा सौदा हा आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सौदा ठरला. ही फ्रँचायझी तब्बल 16,660 कोटींना विकली गेली. हा व्यवहार केवळ क्रिकेटसाठीच नाही तर भारताच्या उद्योग जगतासाठी मोठी कलाटणी देणारा ठरू शकतो. RCBला नेमकं कुणी विकत घेतलं, त्याचे एवढे पैसे कसे झाले आणि या सगळ्याचा आता RCB टीमवर काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. ओके, सगळ्यात आधी तर बघूया की RCBची मालकी आधी कुणाकडे होती. म्हणजे ही टीम विजय माल्याची आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण कंपनी कोणती होती? तर आतापर्यंत RCBचे मालक ही युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड म्हणजे USL ही कंपनी होती. ही कंपनी जागतिक दारू बनवणाऱ्या Diageo कंपनीची भारतातली उपकंपनी आहे. गेल्या नोव्हेंबर पासूनच Diageo कंपनी असे संकेत देत होती की क्रिकेट हे त्यांच्या मुख्य व्यवसायाशी सुसंगत नाहीये, त्यामुळे ते या फ्रँचायझीतून बाहेर पडायचा विचार करतायत. तेव्हापासूनच RCBचे ओनर बदलणार हे लक्षात आलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रक्रियेनंतर अखेर 24 मार्चला हा ऐतिहासिक करार झाला. आता RCB काय एकट्या व्यक्तीने किंवा एकाच कंपनीने खरेदी केलेली नाहीये, तर 4 मोठ्या कंपन्यांनी मिळून ही खरेदी केली आहे. यात आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यांचा समावेश आहे. या सगळ्याच कंपन्या अगदी बलाढ्य आहेत आणि कहर म्हणजे हा सगळा व्यवहार ऑल कॅश डील आहे. म्हणजेच कुठलंही कर्ज किंवा डाऊन पेमेंट नाही, संपूर्ण रोख रक्कम देऊन त्यांनी RCB संघ खरेदी केलाय. आता या चौघांची नेमकी किती किती टक्के भागीदारी आहे याबाबत काही अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र आदित्य बिर्ला ग्रुपचे आर्यमान विक्रम बिर्ला हे RCBचे नवीन चेअरमन होणार आहेत. त्यामुळे या चौघांमध्ये बिर्ला ग्रुप मोठा भाऊ असू शकतो असं वाटतंय. तर व्हाईस चेअरमन हे टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सत्यम गजवानी हे असणार आहेत. या नव्या मालकांचा RCBला मोठ्या प्रमाणात फायदा होणार हे तर फिक्स आहे. आदित्य बिर्ला ग्रुप हा भारतात सिमेंट, मेटल, फॅशन, रिटेल अशा सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. तर टाइम्स ऑफ इंडिया हे देशातल्या सगळ्यात मोठ्या मीडिया कंपन्यांपैकी एक आहे. त्यांच्या सहभागामुळे RCBला प्रचंड मोठं व्यासपीठ मिळणार आहे हे फिक्स. बाकी बोल्ड व्हेंचर्स ही कंपनी अमेरिकेतले एक मोठे स्पोर्ट्स इन्व्हेस्टर डेव्हिड ब्लिट्झर यांची आहे. त्यांच्या खिशात आधीपासूनच क्रिस्टल पॅलेस, फिलाडेल्फिया 76ers, न्यू जर्सी डेव्हिल्स, वॉशिंग्टन कमांडर्स अशा जागतिक दर्जाच्या टीम्स आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स टीम मॅनेज करायचा त्यांचा अनुभव RCBच्या फायद्याचा ठरू शकतो. आणि ब्लॅकस्टोन ही जगातली सगळ्यात मोठी अल्टरनेटिव्ह ॲसेट मॅनेजमेंट फर्म आहे. अशा आपापल्या क्षेत्रात सगळ्यात टॉप कंपन्या आता RCBच्या मालक आहेत, ज्यामुळे त्यांचं फायनान्शियल फ्युचर तरी अगदीच सुरक्षित हातात आहे असं म्हणता येईल. आता मुद्दा हा येतो की एवढे पैसे खर्च करून ही टीम विकत घेणं खरंच शहाणपणा होता का? बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांनी याबद्दल बोलताना म्हणलं होतं की IPLने गेल्या 2 दशकांमध्ये भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलून टाकलाय आणि RCB ही एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी अपॉर्च्युनिटी आहे. त्यांचं म्हणणं तसं बरोबरच आहे. गेल्या वर्षी जेव्हा RCBने आपली पहिलीच IPL ट्रॉफी जिंकली, तेव्हा ब्रँड फायनान्सने त्यांना IPL मधला दुसरा सगळ्यात मौल्यवान ब्रँड म्हणून घोषित केलं. पहिल्या नंबरला मुंबई इंडियन्स होती. तर जागतिक स्तरावरील इन्व्हेस्टमेंट बँक हुलियान लोकीनं RCBला संपूर्ण IPL इकोसिस्टीम मधला सगळ्यात टॉपचा ब्रँड म्हणलं होतं. RCBच्या महिला संघाने WPL 2024 जिंकलं होतं. या सगळ्यासोबतच RCBकडे एक मोठा स्टार प्लेअर आहे आणि तो म्हणजे विराट कोहली. जगातल्या सगळ्यात जास्त फॅन फॉलोईंग असणाऱ्या स्पोर्ट्स प्लेअर पैकी एक असणारा कोहली, त्याची ताकद काय आहे हे वेगळं सांगायला नको. एकूणच RCB सध्या एक खूपच मोठा आणि स्ट्रॉंग ब्रँड आहे, त्यामुळे सुमारे 17,000 करोड ही किंमत नक्कीच जस्टिफाय होते. आता या सगळ्याचा RCB टीमवर काय परिणाम होतोय ते आपण बघूया, पण त्याआधी एक दोन ट्रिव्हिया सांगतो. 2008 मध्ये जेव्हा विजय माल्याने RCB विकत घेतली होती, तेव्हा त्याची किंमत होती फक्त 900 कोटी रुपये आणि आता ती विकली गेली 16,000 कोटींना. म्हणजे 18 वर्षांमध्ये RCB टीमची किंमत जवळपास 18 पटींना वाढली. दुसरी एक मजेशीर बाब म्हणजे RCBचे सध्याचे चेअरमन आर्यमान बिर्ला हे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी 2018च्या IPL मध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमकडून खेळलं होतं. मात्र मेंटल हेल्थवर लक्ष देण्यासाठी वयाच्या 22व्या वर्षीच त्यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतला आणि आता ते IPLच्याच RCB टीमचे चेअरमन आहेत. ओके, आता हे लक्षात घ्या की हा करार काही लगेच लागू होणार नाहीये. IPLचा आत्ताचा म्हणजे 2026चा हंगाम संपल्यानंतर BCCI आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांची मंजुरी मिळाल्यानंतर हा करार अधिकृत होणार आहे. त्यामुळे सध्याच्या सीझनमध्ये RCBचे ओनर्स जुनेच राहतील, म्हणजे किंगफिशरच्या जाहिरातीही राहतील. सो टीमवर या सगळ्याचा काही परिणाम होणार नाहीये हे नक्की.
मात्र एक गोष्ट नक्की आहे की आता भारतातील मोठमोठे उद्योगपती क्रिकेटमध्ये ऍक्टिव्हली इन्व्हेस्ट करतायत. शिवाय आंतरराष्ट्रीय कंपन्याही IPL मध्ये पैसे ओतायला तयार होत आहेत. हे IPL ला मिळालेलं मोठं बळ आहे. शिवाय जी फ्रँचायझी इतकी वर्ष ईसाला कप नामदे म्हणत होती ती आता एक ग्लोबल स्पोर्ट्स ब्रँड झाली आहे. एकूणच गेल्या वर्षी कप जिंकल्यापासून RCBचे वाईट दिवस संपलेत आणि चांगले दिवस सुरू झालेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? RCB या वर्षी देखील पुन्हा कप जिंकेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.